Co-powered by Techno. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धन्यवाद। बंधू भगिनींनो, दर विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपण मुंबईला या ठिकाणी अशाच प्रकारचा मेळावा घेत असतो, परंतु आजच्या या मेळाव्याला झालेली अभूतपूर्व गर्दी पाहिल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने मी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही याची आज मला खात्री झालेली आहे। भैयामानेने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही पंचगंगा नदीचा पूर पाहिला, वेदगंगा नदीचा पूर पाहिला, दूधगंगा नदीचा पूर पाहिला। आज मुंबईच्या या डिलाईट रोडच्या या सभागृहामध्ये लोकगंगेला आलेला पूर पाहिल्यानंतर विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा एक अतिशय उत्कृष्ट मेळावा आपण सर्वांनी केला। त्या मेळाव्याचे संयोजक पांडुरंग शेट्टी, अमृत साळुंखे, अरुण पाटील, दत्ता जाधव, बाजीराव पाटील, शिंदे दाभोळे, बाजू आढाव, दयानंद कनशे, निवृत्ती कांबळे आणि अनेक त्यांच्या सहकार्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे। बंधूंनो, या मेळाव्याला येण्यासाठी दर प्रमाणे आपण त्या नाक्यावर मिरवणूक काढता, आपण फार मोठ्या प्रमाणात आपण मिरवणूक काढली, आयाबाईने पाणी घातलं, ओवाळलं, परंतु या सभागृहात येण्यापूर्वी मला 125 किलोचा माणूस मला जो उचलला तो थेट या मिरवणुकीद्वारे त्याने आणलं। मला त्या उचलणाऱ्या माणसाचं खांदे मी तपासले तर ते खांदे शाबूत होते। त्या सर्वांचं मी मनपूर्वक मी आभार मानतो। बंधूंनो, एखाद्या 15-20 किलोच्या माणसाला उचलणं वेगळं आणि 125 किलोच्या माणसाला उचलणं ही फार मोठी गोष्ट होती। इतका उत्साह या सगळ्या तरुण मंडळीचा होता, मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो। बंधू भगिनींनो, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आज आपल्या संजय बाबांनी जो आपल्याला पाठिंबा दिला त्याचे चिरंजीव अमरीश घाटगे, प्रवीण पाटील, भैयासाहेब माने, वसंतराव दुरे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे विठ्ठलराव भोसले, भैयासाहेब माने, शशिकांत घोष, सतीश पाटील, पांडुरंग शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर सर्वांची आता मी नावं घेतली की चक्रव्यूहात एकदा घुसतो की बाहेर पडता येणं अवघड होईल। सर्व प्रमुख नेते मंडळी त्यांनी मला माफ करावं, जे आज व्यासपीठाच्या समोर बसलेले आहेत त्यांनी मला माफ करावं की त्यांना आज व्यासपीठावर आज या जागेअभावी बसता आलं नाही, त्यांच्याकडे थोडंसं आमचं दुर्लक्ष झालं। मी मनापासून या सर्व मंडळींचं मी आभार मानतो। मोठ्या संख्येने उपस्थित मुंबईच्या बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, पत्रकार बंधूंनो आणि युवकांनो, बंधू भगिनींनो, अनेक वक्त्यांनी माझ्या गेल्या 25-30 वर्षाच्या सामाजिक राजकीय कामाचा आढावा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी तुम्हाला सविस्तरपणे माझ्या या सगळ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडीची माहिती आपण देणार आहे। मी 30-35 मिनिटं भाषण करेन, सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न माझा राहील। आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावं आणि आपण लोकशाहीमध्ये आपण राजे आहात, कुठल्या तरी सांगण्यावरून वागण्यावरून आपण मतदान करू नका। तुम्ही थर्मामीटर लावा, 100% त्या थर्मामीटर मध्ये तुमच्या कसोटीला मी जर पार होणार असेल, यशस्वी होणार असेल तरच मला मतदान करा, ही कळकळीची विनंती बंधूंनो मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी पहिल्यांदा करतो। बंधू, आपल्याला आठवत असेल की मी एकूण विधानसभेच्या 6 निवडणुका लढवल्या। मला मनपूर्वक आभार मानले पाहिजे। या 6 निवडणुकीपैकी एका निवडणुकीमध्ये संजय घाटगे यांचा पराभव केला होता, नंतरच्या 5ही निवडणुकीमध्ये
मी विजयी झालो. पाचही निवडणुकीमध्ये संजय बाबांना नेत्याने साथ दिली नाही. बंधू भगिनींनो, त्यांचं मला मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानायचे आहे की एका राजकीय पक्षात ते असताना निवडणुकीपूर्वी 2-3 महिने आधी आपण उमेदवार म्हणून लढणार नाही, माझा मुलगा उमेदवार राहणार नाही, माझा सगळा पाठिंबा आणि माझ्या सगळ्या सहकार्याचा पाठिंबा हसन मुश्रीफला आम्ही देऊ आणि त्याला प्रचंड मताने निवडून आणू असं म्हणणाऱ्या संजय बाबांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आज आम्ही संजय मंडलिकांना सुद्धा निमंत्रित केलेलं होतं. प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यांना मी भैयासाहेब माने आणि युवराज पाटील भेटायला गेलो. त्यांनी मला सांगितलं की आम्ही युतीचे घटक आहोत, या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या मागे ठामपणाने राहणार आहोत. बंधू भगिनींनो, त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. आज व्यासपीठावर प्रवीणसिंह पाटील उपस्थित आहेत, ज्याचा उल्लेख त्यांनी केला. अनेक वर्षांपासून त्यांनी त्यांच्या सहकार्याने माझ्या मागे फार मोठं जनसमर्थन दिलं आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये ते माझ्याबरोबर राहिले. त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा मी आभारी आहे. उद्या सोमवारी 23 तारखेला 4 वाजता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही संजय बाबांना स्वीकृत तज्ञ संचालक आम्ही करणार आहोत. त्यानंतर संजय मंडलिक साहेब ज्यावेळेला मला भेटले त्यावेळेला एका बिजलीच्या कार्यक्रमामध्ये मी त्याला म्हणालो की आपला मंडलिक साहेबासारखा स्वभाव तुम्ही ठेवा. किती जय झाले आणि पराजय झाले तर जयाने कधी ते ओरडून गेले नाहीत, पराजयाने कधी ते खचून गेले नाहीत. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही खचून जाऊ नका. काही मतांनी दुर्दैवाने तुमचा पराभव जरी झाला असला तर पुढच्या निवडणुकीत तुम्ही खासदार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी व्यक्त केलेला होता आणि त्याला शुभेच्छा दिलेल्या होत्या. प्रवीणसिंह पाटलांचं तर काय कायमच आमच्यावरती आहे. ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घटक आहेत. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. बंधू भगिनींनो, आपण माझ्या 25-30 वर्षाच्या माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाकडे वळून जर पाहिलं आणि ज्याचा उल्लेख सतीश पाटलांनी प्रामुख्याने केला की आपण 2 विभागात निवडणुका लढवल्या. पहिल्या 10 वर्षाच्या निवडणुका या कागल विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित होत्या आणि नंतरच्या 3 निवडणुका या गडिंग्लज आणि उत्तर विभाग आमच्याकडे आल्यानंतर हा निवडणुका झालेल्या आहेत. मी कागल मतदारसंघातील सगळ्या नागरिकांना, मी उत्तूर आणि गडिंग्लज, कडगाव, कौलगे आणि गिजवणे या मतदारसंघातील नागरिकांना मी शांत मनानं घरात गेल्यानंतर डोळे मिटून आपण बघा की हसन मुश्रीफ आमदार होण्यापूर्वी आपल्या गावाची परिस्थिती काय होती आणि आज आपल्या गावची परिस्थिती काय झालेली आहे. विकास कामं कशा पद्धतीने झाली. बघून आपल्याला माहिती असते की 2019च्या ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक झाली. 5व्यांदा आपण सर्वांनी मला निवडून दिलं आणि अनपेक्षितपणानं उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही 5व्यांदा निवडून दिलेला हसन मुश्रीफ आमदार या विधानसभेचा या राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झाला. म्हणून मी अतिशय अभिमानाने सांगेन, जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची एक सूची असते, त्या सूचीतील माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातील 1 इंची लांबी मी डांबरीकरणाशिवाय सोडली नाही. पीडब्ल्यूडीची रस्त्याची सूची असते, सार्वजनिक बांधकाम खात्याची, त्यातील 1 इंची लांबी मी डांबरीकरणाशिवाय सोडली नाही. त्याचा उल्लेख मगाशी सतीश पाटील वसंतराव दुले करत होते. त्या कडगाव, कोलगे या मतदारसंघाचे असेल, उत्तूर विभागातील असेल, आपले रस्ते पूर्वी कसे होते ना आता किती चकाचक झालेले आहेत. अंतर्गत रस्ते 750 देवालय मी बांधली. मी अनेक वेळा त्याचा अतिशय अभिमानाने उल्लेख केला. या जगामध्ये परमेश्वर आहे की नाही मला माहिती नाही, पण एक अदृश्य शक्ती आहे की हे सगळं जग चालवते, याच्यावर आपला विश्वास आहे. माणूस जन्माला काय येतो, माणूस मृत्यू का पावतो, माणसाच्या जीवनामध्ये अनेक अशा सुख दुःखाच्या घटना काय घडतात, हे घडवणारं एक शक्ती आहे, त्याला आपण परमेश्वर म्हणतो. परमेश्वराच्या नावानं माणूस घाबरतो. मी मेल्यानंतर वरती स्वर्गात जाऊन परमेश्वराला काय उत्तर देणार म्हणून ते अनाचार कमी करतो आणि या देवालयामध्ये रोज भजन आणि कीर्तनाच्या निमित्ताने चांगले संस्कार होतात, अनेक निर्वस्ती माणसं निर्माण होतात. म्हणून मी त्या सगळ्या देवालयांना महत्व देतो. त्या धार्मिक भावना लोकांच्या जुळलेल्या आहेत. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यानं 750 मंदिर उभं करणं, त्याला मदत करणं. मी परवाच बेलेवाडी मासाच्या हनुमान मंदिराच्या उद्घाटनाला गेलो. बंधू तुम्ही खरंच बघून या, कितीतरी देवालय. कागलचं राम मंदिर, त्याचा उल्लेख भैयासाहेब मानेने केला.
अयोध्येचं राम मंदिर काय व्हायचं होऊ दे, परंतु 3.5 कोटीचा निधी नगर विकास खात्याचा राज्याच्या GR मध्ये बदल करून नगर विकास मंत्री म्हणून कागदाची निर्मिती केली. ती मंदिरं सगळी बघा आज माझ्याकडे सगळी. आता मम्मीवाडीचे ग्रामस्थ आहेत, त्याला 1 कोटीचा मी निधी दिलेला आहे. 100% गावाला आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. ते आता सत्कार करणार होते. मी म्हटलं नंतर कार्यक्रम झाल्यावर सत्कार करू. अशी अनेक गावं आहेत या ज्या गावात या देवालयामुळे चांगली संस्कृती निर्माण झाली, पिढी चांगली निर्माण झाली. मला म्हटल्या मनापासूनचा अभिमान आहे. बंधूंनो, जल जीवन योजना 123 आपल्या मतदारसंघातील गावं. बंधूंनो, मी ठरवलं ज्यावेळा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला त्यावेळा मी माझ्या मनात शपथ घेतली की ही सुवर्ण संधी आपल्याला आलेली आहे. 28,000 कोटीचं बजेट आपल्या ग्रामविकास खात्याचं आहे. 34,000 ग्रामपंचायती आहे. आपली सत्ता असेल किंवा नसेल, आपला सरपंच त्या गावात असेल किंवा नसेल, ही संधी पुन्हा कधी येणार नाही. 28,000 कोटी चावी तिजोरीची यापुढे येईल का नाही मला माहिती नाही. म्हणून आपण प्रत्येक गावातलं काम विकासाचं करायचं, कुठलंही शिल्लक ठेवायची याची भूमिका घेतली आणि 2.5 वर्षात गावागावात अंतर्गत रस्ते असतील, गटरी असतील, सामाजिक सभागृह असतील, वाचनालय असतील, व्यायामशाळा असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, हायमॅक्स या सगळ्यांना प्रचंड निधी दिला. निधी किती दिला मी आज आकडा सांगणार नाही. तुम्हाला पुस्तक आता निवडणुकीच्या पूर्वी तुमच्या घराघरात मी देईल, त्यावेळा त्याचा आकडा बघितल्यानंतर आपल्या विरोधकांचे डोळे पाडले झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा प्रचंड निधी या राज्यामध्ये मला आणण्यामध्ये यश आलं. म्हणून मी का देणार नाही आकडा, तर आपल्याला माहिती असेल की गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध उठाव करून त्यांनी गोहत्तीला आसामला 40 आमदार घेऊन गेले होते आणि त्या हॉटेलमध्ये रात्री रोज या आमदारांची भाषणं व्हायची. सध्याचे सार्वजनिक खात्याचे आरोग्य खात्याचे मंत्री तानाजी सावंत भाषण करायचे. मी उद्धव ठाकरे साहेबांच्या उलट का गेलो की हसन मुश्रीफ या ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यानं सगळा निधी आपल्या मतदारसंघात दिला, आम्हाला काही ठेवला नाही म्हणून मी उठाव केला. यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण कागल विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी आणण्यामध्ये यश आलं. आपल्या गावागावात समक्ष आपण अनेक वेळा गेलेला, माहितीच्या निमित्ताने गेलेला, आपण अनेक निमित्ताने गेलेला आणि आपल्या लक्षामध्ये आलं असेल की किती मोठं काम आपल्या गावामध्ये झालेलं आहे. बरोबर 2 त्यावेळा मी या सभागृहामध्ये 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 2 स्वप्न माझे आहेत की एक आंबेवळचं धरण उत्तर विभागाचं अनेक वर्ष त्या 1999 साली माझे नेते बाबासाहेब कुपेकरांनी त्याची पायाभरणी केली, पण तो प्रकल्पग्रस्तांच्या अनेक अडचणीमुळे तो रखडला. अनेक अजून त्याचे प्रश्न आहेत, ते प्रश्न स्वच्छ पुनर्वसनाचे असतील किंवा काही प्रश्न मी लवकरच सोडवणार आहे. म्हणून त्यांनी फार मोठ्या मनाने पाणी अडवायला परवानगी दिली, घरबंदी केली आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये त्या आंबेवळचं पाणी आलं. काय परिस्थिती होती, दर उन्हाळ्याला त्या उत्तर विभागामध्ये आम्हाला स्वतःच्या फाउंडेशनच्या माध्यमातून बोर मारायला लागायचे. का सरकारी मारता येत होते, सरकारी मारता येत होते त्यासाठी 200 फुटाच्या खाली बोर मारायचे नाही असा कायदा होता आणि आपल्याकडे 600 फुटाशिवाय पाणी लागत नव्हतं. म्हणून आपण चाळण केली. 1 वर्ष बोर मारला की दुसऱ्या वर्षी पाणी नाही आणि आज त्या उत्तर विभागाच्या आमच्या आया बहिणीच्या डोक्यावरची घागर आम्ही जमिनीवर उतरू शकलो. शेतकऱ्यांना या पाण्यापासून दिलासा मिळाला. गेली 2 वर्ष 20% सुद्धा पाणी संपले नाही. हे पाणी संपवण्याचं सुद्धा आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. तसंच कापशी विभागामध्ये नागडवाडी प्रकल्प हा माझ्या काळात 1999 साली मी त्याचं भूमिपूजन केलं आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आपण संजय बाबा घाडगे यांच्या हस्ते आपण त्याचं पाणीपूजन केलं आणि त्या नागरवाडीचं सुद्धा पाणी आपल्या कापशी विभागाला मिळायला लागलं. मी गेल्या वेळा या ठिकाणी शपथ घेतली होती, आंबेवळ आणि नागरवाडी प्रकल्प पूर्ण करून हे पाणी दिल्याशिवाय मी मत मागायला तुमच्या दारात येणार नाही. आज मला आनंद आहे, हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करून आज तुमच्या जवळ मत मागताना मला फार मोठा आनंद होत आहे. बंधूंनो, हे जलजीवनच्या बाबतीत मी बोलत होतो. बंधूंनो, अनेक गावातल्या पाणीपुरवठा या जुन्या झालेल्या होत्या, पाण्याच्या टाक्या जुन्या झालेल्या होत्या, गावाचा विस्तार झालेला होता, जॅकवेल नव्हती, फिल्टर हाऊस नव्हतं. मी आज गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांचे मनपूर्वक आभार मानेन. माझा ग्रामविकास विभागाचा पैसा 7,000 कोटी मी त्यांना दिला, त्यांनी मला 5-6 हजार कोटी रुपये दिले आणि या सगळ्या गावामध्ये आपण जल जीवनची एक क्रांती केली आणि गावागावात या माध्यमातून आपण नवीन योजना केल्या आणि सगळ्या गावांना पाणी देण्यामध्ये यशस्वी झालो.
म्हणजे एका बाजूला आपण रस्ते केले, गावाला जोडणारे रस्ते केले, मग मुख्यमंत्री सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल किंवा 30-54 असेल, 25-15 असेल, यामधून सगळ्या योजना आपण केल्या आणि गावागावाला चकाकतं. तुम्ही माझ्या मतदारसंघात गेला की लाल दिवे चमकणारे आणि पांढरे पट्ट्याला ओळखायचं की हसन मुश्रीफचा कागल विधानसभा मतदारसंघ सुरू झाला. एवढं काम केलं. तुम्ही जाऊन कधी अभ्यास करून बघा. म्हणून एवढ्यावर समाधान आहे आपलं. विकास कामावर बदल टाकला त्याचा माझा अजिबात विश्वास नाही. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधी कर्तव्य आहे, ते केलं पाहिजे. जर केलं नाही तर निवडणुकीत पराभूत हमखास होतो. परंतु निवडणुकीत या विकास कामामुळे बदल 100% मिळतात यावर माझा विश्वास नाही. कारण मी पंचायत समितीचा सभापती काही दिवस होतो, मी काही 6 महिन्यासाठी आमदार होतो, मी राज्याचा राज्यमंत्री झालो, नंतर कॅबिनेट मंत्री झालो. सगळ्या वेळेला मी एक अभिनव कल्पना राबवून गावागावात जात होतो. त्यावेळेस मला लक्षात आलं की आपण म्हणतोय अशी परिस्थिती नाही. समाजामध्ये गरिबी आहे, गरीब माणूस हा गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललेला आहे. गरिबांच्या काही समस्या आहेत, काही घटकांच्या समस्या आहेत. असं गरीबाला माणसाला वाटतं की माझ्या जीवनात चांगले दिवस आमदारांना आणावेत, माझी मुलं हाताला शिकून बेकार आहेत, त्यांच्या हाताला काम द्यावं, अशा अनेक भावना लोकांच्या असतात. म्हणून माझ्याकडे 1999 साली विशेष सहाय्यक खातं आलं, ज्याचा उल्लेख मागाशी अनेक वक्त्यांनी केला. म्हणजे या संजय गांधी इंधनाला खातं मागून घेतलं. कारण मी बघितलं होतं की समाजामध्ये काय परिस्थिती आहे, विधवा भगिनीची परिस्थिती काय. विधवा भगिनीनं नवरा मेल्याचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन त्यांना कायदा या राज्यामध्ये मी आणला. जी प्रत्येक त्या बहिणी आहे नवऱ्यानं सोडलेली, पहिल्या युनिट कोर्टात आणायची होती सोडचिठ्ठी, ती मी बदलला कायदा आणि गावातला कोणी प्रमुख माणूस सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवकांना लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक त्या नवऱ्यानं सोडलेल्या आहे, त्याला पेन्शन कायदा या राज्यामध्ये आणला. 65 वर्षाचे आई वडील, त्यांचं फार मोठं दुःख डोंगरा एवढं होतं. त्यांना मुलं बघत नव्हती, पोटाला घालत नव्हत्या सुना, त्यांना औषधाला पैसे मिळत नव्हते. महाराष्ट्र या राज्यात देशातलं पहिलं राज्य आहे की 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि 65 वर्षाच्या वरच्या वडिलाला एकत्रित पेन्शन देणारी योजना राज्यामध्ये मी आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव श्रावणबाळ पडलं. त्याला पेन्शन कायदा राज्यामध्ये आला. जे दिव्यांग लोक आहेत, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतिमंद मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर त्याचा आयुष्य उजवत आहेत. पहिल्या योजनेमध्ये 80% सिव्हिल सर्जनच्या अपंगाची अट होती, ती मी बदलली आणि ती 40% आणली. या खात्याचा पहिल्यांदा मंत्री होतो त्यावेळा 250 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात मी 600 रुपये केली. युतीच्या काळात ती 1000 झाली. पुन्हा परमेश्वराची कृपा आणि माझं भाग्य बघा, 2 जुलै 2023ला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा देण्याचा राजकीय निर्णय आम्ही घेतला. मी मंत्री झालो, हे खातं पुन्हा मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याचं भाग्य मला लागलं. म्हणून तसंच मोफत ऑपरेशन ज्याचा उल्लेख आपण केला. आज अनेक मुंबईकर माझ्या निवासस्थानी, आमदार निवासला असताना आमदार निवासमध्ये, मंत्र्याच्या निवासमध्ये येत आहेत. दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 25-30 गंभीर आजाराचे पेशंट आम्ही घेऊन येतोय, त्याला राहण्याची व्यवस्था करतोय. या राज्यामध्ये एक पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यांनी 10% मोफत ऑपरेशन करण्याचा कायदा होता. त्याला शेकडो कोटी ते शासनाने दिलेल्या होत्या, परंतु कुठलाही दवाखाना या कायद्याची अंमलबजावणी करत नव्हता. या खात्याचा मंत्री म्हणून मी कमिटी केली. स्वतः या दवाखान्यात जाऊन बघितलं. मुंबईमध्ये सगळे 80% दवाखाने, बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक, रहिजा, ब्रिज कॅन्डी, सैफी, त्यानंतर हिंदुजा, हे सगळे दवाखाने, हे जसलोक, हे सगळे दवाखाने हे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी दिलेले धर्मादाय दवाखाने. यांनी कायद्याने 10% मोफत केलं पाहिजे. बंद पुण्यामध्ये रुबी, जहांगीर, आंबेडकर, मंगेशकर हे सुद्धा दवाखाने धर्मादाय आहे. एकही दवाखाना करत नव्हता. म्हणून मी विधानसभेत कायदा आणला. कशासाठी योजना केली होती सरकारनं? एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला तर ऑपरेशन करायची पाहिजे आले. मेंदू, मनका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये एका वेळेला लागतात. ही गरीब माणसं एका वेळेला आणणार कुठनं? तुम्ही आम्ही अशी अनेक उदाहरणं बघितली. घरं, दारं, सोनं, नाणं, जमिनी विकून सुद्धा वेगळ्या पैशाची जोडणी करू शकले नाही. माणसानं माणूस मेला तर डॉक्टरनं बिल भरलं नाही, प्रेस सोडलेलं नाही. म्हणून मी कायदा आणला. एवढ्या कोटीच्या सवलती शासन घेणार. त्यांना इन्कम टॅक्स माफ, त्यांना अप्लाय माफ, त्यांना जीएसटी माफ, सगळं माफ का करत नाही ते? म्हणून त्याचा मुख्य मालक हा उद्योगपती होता, त्याचा मुख्य मालक मुख्य डॉक्टर होता. त्याला 6 महिन्याची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा या राज्यामध्ये आला. गेल्या 19 वर्षात लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आजही
मी परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला कुणाला रोग होऊ याची प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या. कसलंही मोठं ऑपरेशन तुम्हाला मुंबईमध्ये मी मोफत करून तुम्हाला घरी सुखरूप आणण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलानं आणि भावाने उचलल्याचं तुमच्याकडे काम. म्हणून काल गेल्या 1 जुलै 2023 पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना ही 5 लाख रुपयाची पांढऱ्या रेशन कार्ड सकट आता मोफत झालेली आहे. आता बारक्या बारक्या हृदय विकाराच्या सुद्धा ऑपरेशनला आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. गावात कुणी नातेवाईक असले तर त्याची अंमलबजावणी कोल्हापूर किंवा गडिंग्लजला आम्ही करतो. सगळ्यांना मी परवानगी देऊन टाकलेली आहे. ते मोठे मोठे हॉस्पिटल ते करतायत. बंधू जे मोठे ऑपरेशन असतील त्याला आपण भेटावं, ती सुद्धा चिंता करू नका. मी माझ्या गावचा, माझ्या तालुक्याचा, माझ्या जिल्ह्यातला आणि राज्यातला एकही व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे आणि त्याला पैसे नाही म्हणून उपचार मिळाला नाही, एक अशी व्यक्तीही तुम्हाला दाखवायला सापडणार नाही. एवढं प्रचंड काम या आरोग्य क्षेत्रामध्ये केलेलं आहे. मला सांगा, कोण यापूर्वी आमदार झाले नव्हते, कोण यावेळा मंत्री झाले नव्हते, कोणाला संजय गांधींना खातं मिळालं नव्हतं, त्यांना कधी विधवा पलतेच्या बहिणीची आठवण आली नसेल, कधी हे विधी व न्याय खातं कोणाला आले नसेल की ज्यामध्ये हा धर्मादाय कायदा होता तो बदलण्याचे बदलो. ह्या सगळ्या योजना आपण करू शकलो. आणि तसं सगळ्यात मोठं काम आपण जे केलं ते कामगार खातं म्हणून. आपण सगळे कामगार, आपल्या आठवड्यात कामगार खात्याचा मंत्री असताना आता मला वाटतं अमृत साळुंखेचं आहे की पहिल्यांदा सुरक्षा रक्षकाची भरती मी केली. आपल्या अनेक मुलांना इथं काम लावण्याचा प्रयत्न मी केला. 2दा त्यांची पगार वाढ केली. 4.5 कोटी, एकूण आपली 11 कोटी राज्याची संख्या आहे, लोकसंख्या. त्याचे 4.5 कोटी लोक हे कामगार आहेत. त्यामध्ये फक्त 80 लाख कामगार हे संरक्षित आणि संघटित आहे की त्याला कायद्यानं संरक्षण आहे. ते कोण आहेत 80 लाख? हे सरकारी नोकर आहेत, निम सरकारी नोकर आहेत, त्याला कारखाने परमनंट नोकर आहेत, कॉर्पोरेट कंपनीचे नोकर आहेत, त्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, प्रॉव्हिडंट फंड मिळतो, ग्रॅच्युटी मिळते, बोनस मिळतं, घर भाडं मिळतं. त्यांना कामावरून काढून टाकलं की लेबर कोर्टात आणि इंडस्ट्रियल कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. पण राहिलेले 4 कोटी कोण लोक आहेत? 1 कोटी आहे महिला आणि बंधू आमचे शेतमजूर, 1.25 ते 1.5 कोटी आहेत रिक्षा, ट्रक, टॅक्सी, टेम्पो ड्रायव्हर. त्यानंतर 20-30 लाख लोक आहेत यंत्रणावर काम करणारे, 20-30 लाख लोक आहेत धाब्यावर आणि हॉटेलमध्ये काम करणारे, घराघरात काम करणारे मोलकरणी आहेत. या 4 कोटी लोकांचं काय? बंधुण्याला उद्यापासून मार्केट सांगितलं कामावर येऊ नको म्हणून जायचं काय? त्यांनी करायचं काय? त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण कसं होणार? एखादं संकट आलं तर तो कसा निभावणार? यासाठी या राज्यामध्ये सामाजिक सुरक्षिततेचा एक कायदा होता. त्याची पहिली अंमलबजावणी या राज्यामध्ये माथाडी कामगार मंडळ झाली होती. माथाडी म्हणजे डोक्यावर माल होणारा माथाडी, त्याचं मंडळ चांगलं चालू आहे, मुंबईच्या लोकांना माहिती आहे. नंतर मंडळ केलं सुरक्षा रक्षक मंडळ, त्याचा उल्लेख मी केला, तेही अतिशय चांगलं चालू आहे. आणि मी तिसरं जे मंडळ केलं ते बांधकाम कामगार मंडळ. बंधू, सरकारच्या तिजोरीला 1 पैशाला आम्ही हात लावला नाही. बंधू, 10 लाखाच्या वरचं सरकारी किंवा खाजगी बांधकाम, रस्ते, कालवे, त्यानंतर मेट्रो, रेल्वे, या सगळ्याला 1% सेस बांधकाम जिथं परवानगी दिली जाते तिथं त्या कॉन्ट्रॅक्टरनं भरायचा, त्याशिवाय त्याला परवानगी मिळणार नाही अशी कायद्यामध्ये दुरुस्ती केली. आणि बंधू भगिनींनो, मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहे. माझं गणित कसं आहे? कारण हे पैसे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँकेत ठेवायचे आहे. तुमच्या मोबाईल असेल काढून बघा, 6 ते 7% व्याज त्याला मिळते. 15,000 कोटीचं 6-7% 1 वर्षाचं व्याज किती झालं बघा. त्यानंतर अनेक कामं चालवायचं, मुंबईचं चालवायचं, मेट्रो महिन्याला 200-300 कोटी रुपयाचा सेस मिळतोय. बंधू, एवढे पैशाच्या योजना आपण त्या बांधकाम कामगाराच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अनेक योजना आणल्या. बंधू, 21 कामांचा समावेश मी केला. त्यामध्ये जे काम करणारे ते बांधकाम कामगार नोंदीत होतील. ऑनलाईन भूमिका आपण घेतली. दलालाचा वापर त्यामध्ये कमी केला. त्यामध्ये गौंडी घेतला, सिंचिंग वाले घेतला, फरशीवाला घेतला, वाळू काढणारा घेतला, विट आणि कौलारू करणारा कुंभार घेतला, वडर घेतला, फॅब्रिकेटर घेतला, काच बसवणारा घेतला, सिमेंट कॉन्क्रीटचं काम करणारा घेतला, धरणावर काम करणारा घेतला, कालव्यावर काम करणारा घेतला. तो नोंदीत झाल्याबरोबर आम्ही त्याला 2 पेट्या देण्याची योजना आणली. एक अत्यावश्यक आणि एक सुरक्षा पेटी. एका पेटीमध्ये सुरक्षेचं सगळं साहित्य आहे. मग त्याला बूट होते, त्याला जॅकेट होतं, हेल्मेट होतं, त्याला बॅटरी होती. आणि एका बूटमध्ये जे अत्यावश्यक म्हणजे जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, त्यानंतर ब्लँकेट, त्यानंतर मच्छरदाणी, या सगळं साहित्य होतं. त्यानंतर त्याच्या एका लग्नापर्यंत, 2 लग्नासाठी नाही,
त्याला 20,000 रुपये आपण देतोय त्या बंधू आणि भगिनीला. त्याची पत्नी जर गरोदर असेल आणि ती बाळंत होणार असेल, नैसर्गिक बाळंतपणासाठी 15,000 आणि सीझनसाठी 20,000 हे मंडळ त्याच्या खात्यावर थेट देते. मुलं झाली 1ली ते 7वीला 2,500, 8वी ते 10वीला 5,000, 10वी ते 12वीला 15,000, कॉलेजला 20,000, MBBSला जर प्रवेश घेणार असेल 1,60,000, डिप्लोमाला प्रवेश घेणार असतील कसल्याही डिप्लोमाला 60,000. म्हणून एवढी शिष्यवृत्ती आपण त्याच्या खात्यावर पाठवतोय. दुर्दैवाने एखादा कामगार अपघातात मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला. नैसर्गिकरित्या कशाही रीतीनं मग हार्ट अटॅक होते, कॅन्सर कशा नाही, 2 लाख रुपये त्याच्या वारसाला. आणि दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पतीला महिन्याला 2,000 रुपये प्रमाणे 5 वर्ष पेन्शन ही मंडळ देते. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये आम्ही देतो. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी 10,000 रुपये आम्ही देतो. एवढ्या योजना अनेक योजना आज मी सगळा वेळ आता घेणार नाही. उद्या एक महत्वपूर्ण योजना आम्ही आणली होती ती मध्याह्न भोजनाची. कारण दुपारच्या वेळेला साईटवर देऊन त्यांना ताजं आणि सकस धान्य जेवण द्यावं म्हणून आम्ही जेवणाची भूमिका घेतली. ते शाकाहारी जेवण होतं. आमचे लोक खाटकूट खाणारे असल्यामुळं ते जेवण राहायला लागलं, ते आंबायला लागलं. तसा कॉन्ट्रॅक्ट तो वाढायचा, बातम्या यायच्या आणि मग आम्ही ते बंद केलं. आणि आम्ही ठरवलं की 10,000 रुपयाचं भांड्याचा स्टेनलेस स्टीलचा सेट द्यायचं. म्हणून आता गावागावात एक कार्यक्रम चालू आहे. स्टीलची प्युअर भांडे आणि बायकांचं भांड्यावर किती प्रेम असते तुम्हाला माहिती आहे. आता मी अनेक वेळा अनुभव घेतला. एक 4-5 भाऊ एकत्र असते सख्खे आणि एखादा संयुक्त कार्यक्रम घेतला आणि ती वेगळी राहत असतील तर एकत्र भांडी आणून जेवण करतात आणि सकाळी धुताना ती बाई आपला आपला चमचा वाटी बिटी बरोबर काढून घेते. धनगर मेंढर कशी काढतात तशी आमच्या बायका काढतात. एखादा मी जेवणाचा डबा घेतला गडबड असलो तर आमच्या कार्यकर्ता ड्रायव्हरला सांगते मला डबा दे, बायको मला जेवायला वाढणार नाही. म्हणून आम्ही 10,000 रुपयाचं रुखवतासारखं भांड्याचा शेत द्यायला सुरू केलं. पण तुमच्या गावागावाचे सगळे प्रोग्राम म्हणजे मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे कामगार मंत्री म्हणून आता माझी काय भूमिका राहिली होती की शेतमधून याचा माझा उल्लेख केला. हे जे ड्रायव्हर आहेत ट्रक टॅक्सी टेम्पो सगळे ड्रायव्हर, नंतर हॉटेल धाब्यावर काम करणारे, नंतर यंत्रमागावर काम करणारे, मला जर पुन्हा संधी तुम्ही दिली, हे कामगार खातं जर प्रशासनाने मला दिलं तर एका वर्षाच्या आत या 4 कोटी लोकांच्या जीवनात मी आनंद आणण्याचा राहणार नाही असा विश्वास मी आणि नितीन देतो. म्हणून हे सगळंच मला मी सांगितलं. जी सत्ता आली त्या विकास कामामध्ये मी कधी कमी पडलो नाही. ठीक आहे, मी काय ब्रह्म देणार सगळ्यांचं मी काम करू शकेल. म्हणून बेकार बोलायच्यासाठी मी काय काम केलं. कागलला 99 साली मी आमदार झालो आणि 2001ला 3,500 हेक्टरवर आपण 5 स्टार MIDC आणली. मोठे मोठे उद्योग आणले. हॉटेल आजही मोठ्या प्रमाणात तिथं आपले रोजीरोटी कामगार थोडा आहे. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपलाही साखर कारखाना पाहिजे ज्याचा उल्लेख भैयासाहेबांनी केला, आपण कापशी भागामध्ये सरसेनापती संताजी घोरपडे या शूरवीर मराठी सेनापतीच्या नावानं आम्ही तिथं कारखाना उभा केला. जवळ 1,500 कामगार आहेत. आज 6,000 कपॅसिटी आहे. जवळजवळ 2300 मेगावॅट वीज आपण तयार करतोय. 1.5 लाख लिटर आपण इथेनॉल निर्मिती करतोय. मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या वर्ष 2 वर्षामध्ये त्याची 10,000 कपॅसिटी मी केल्याशिवाय राहणार नाही आणि 1,500 मुलाचे आणि पुन्हा नव्यानं नोकऱ्या त्या कारखान्यात दिल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय गडिंगलची पुन्हा MIDC आम्ही सुरू केली आहे. तिथेही मोठे मोठे उद्योग आणण्याचे माझे प्रयत्न चालवले आहेत. तिथेही काही जमीन घ्यावी लागेल आणि गडिंगलला सुद्धा मोठं काम करावं लागेल. आणि पुण्याच्या लोकांना मुंबई कोल्हापूरमध्ये मोठं IT हब काढल्याशिवाय हा हसन मुश्रीफ स्वस्थ राहणार नाही. या IT या क्षेत्रामध्ये आता आपल्याला काम करावं लागेल. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही संधी दिली तर हा तालुका पूर्णपणे सोलर, प्रत्येकाच्या घरात सोलर करून त्याची वीज कशी माफ होईल, शेतीची वीज कशी माफ होईल आणि त्यातून त्याला 40-50 हजार रुपये प्रत्येक व्यक्तीला नरेंद्र मोदी साहेबांची सूर्यघर योजना आहे त्याचा फायदा कसा होईल या करण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे करेन एवढं वचन मी या निमित्ताने देतो. म्हणून एका बाजूला आपण विकासाची कामं केली, एका बाजूला व्यक्तिगत आपल्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत वापरण्याचा प्रयत्न आपण केला. आता पुन्हा एकदा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते तथा अजितदादा पवार यांनी परवा बजेटच्या सेशनमध्ये एक योजना जाहीर केली. वयोगट 21 ते 65 या एका विवाहित महिलेला आणि एक अविवाहित मुलीला जुलै 1500 रक्षाबंधनाची भेट म्हणून द्यायचं आम्ही ठरवलं. आणि जुलै आणि ऑगस्टचे एका विवाहित महिलेला 3,000, एका अविवाहित मुलीला 3,000 असे 6,000
प्रत्येकाच्या घरात रक्षाबंधनाची भेट म्हणून आमच्या महायुती सरकारनं पाठवलेला आहे. माझ्या लाडक्या बहिणींना ही आपण मदत केलेली आहे. म्हणून अनेक म्हणतात ही योजना निवडणुकीपुरती आहे काय. मी त्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वचन देत आहेत, येणाऱ्या या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघात जे घड्याळ चिन्हाच्या म्हणजे बटणं कटाकट दाबा. या 1500 ते 3000 रुपये पेन्शन आम्ही केल्याने राहणार नाही आणि कायमपणाने आम्ही पेन्शन देतो. दुसरी मोठी योजना आपण केलेली आहे. आपण इंजिनिअरिंग, सिव्हिल, MBBS, त्यानंतर फार्मसी, ऍग्रिकल्चर पदवी आणि पदविकेच्या ज्या मुली शिक्षण घेत आहेत आपल्या घरातील, त्यांना 8 लाख उत्पन्नापर्यंतच्या मुलीला आपण सगळी फी माफ केलेली आहे. तिने आता फी भरायची नाही. त्या मुलीचं शिक्षण माफ आपण केलेलं आहे. आपण आता वर्षातून 3 सिलेंडर देणार आहोत. 3 सिलेंडरमध्ये सिलेंडर देणार नाही, 3 सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यावर करणार आहोत. ते आज ज्या तिथं भरून आणतायत तिथं पैसे काढून त्यांनी भरून आणायचे आहेत. त्यानंतर बंधू भगिनींनो, केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डाला आपण तांदूळ आणि गहू मोफत देतोय. त्यानंतर सणावळीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला, दसरा, दीपावळी किंवा पाडव्याला 4 जिन्नस, त्यामध्ये रवा, चना डाळ, पामतेल आणि साखर त्याला 100 रुपये देण्याचा निर्णय घेतला. इष्टीमध्ये 50% सवलत आम्ही दिलेली आहे. त्याला स्टार्टअप योजना जी काल वर्ध्याला पंतप्रधानांनी केली, त्यामध्ये बिनव्याजाने अनुदान देणारी योजना त्या महिलांच्यासाठी आहे. एवढ्या सगळ्या मोठ्या आपण योजना त्यांना आणल्या. आता त्या लाडक्या बहिणीमध्ये 2 अडचणी होत्या, आता त्या अडचणी दूर झालेल्या आहेत. एक होती की 2.5 लाख रुपयाच्या उत्पन्नाचा दाखला आम्ही आधी आणायला सांगितलं होतो, आम्ही बदल केलेला आहे. ज्याचं पिवळं आणि केशरी कार्ड असेल त्याला दाखल्याची गरज नाही. एकेका घरात एका माणसाला 2 बायका आहेत. मला कार्यक्रम काय करायचं, तर नवऱ्याला जी आवडती त्याला देऊन टाका, बाकी पुढे बघू. त्यात 2 मुली अविवाहित आहेत, त्यांचं काय करायचं. या दोन्ही मुलींची अडचण आहे की आई वडिलांना कुणाला द्यायचं आहे. आता त्या दोन्हीला व्हावं असा माझा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसामध्ये तोही आम्ही करू. जी आता मुलीला द्यायचं ते आई वडिलांना विचारा. आणि ही योजना आपण सुरू केली आहे, ती अशीच सुरू राहील याचा पुन्हा एकदा विश्वास तुम्हाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो. एवढ्या मोठ्या योजना केल्या. लाडक्या भावासाठी काय केलं आम्ही 3 हाऊस, 5 हाऊस, 7.5 हाऊसपर्यंत वीज बिल सगळं माफ केलेलं आहे. आता जुनं तुम्ही द्यायचं नाही, आम्ही मागायचं नाही असा आपला करार झालेला आहे. सगळं बिल माफ आता येतं, 0 बिल तुम्हाला येते. आणि पुढे आता 8 तास आपण दिवसा लाईट आपण देणार आहोत. त्याशिवाय आपण शेतकऱ्यांना महिन्याला 1,000, 4,000 रुपये 4 महिन्याला, 2,000 मोदी साहेबांचे, 4 महिन्याला 2,000 युती शासनाचे, असे महिन्याला 1,000 अशी नमो महासन्मान योजना आपण शेतकऱ्याच्या खात्यावर पाठवतोय. दुर्दैवाने एखादा शेतकरी अपघाती मृत्यू झाला तर त्याला 2 लाख रुपये गुपिण्यात म्हणजे अपघाती आपण योजना आपण दिलेली आहे. म्हणून पिकाची जी नुकसान होईल अवकाळी पावसानं किंवा मोठ्या निसर्गाच्या कुठल्याही यानं तर आम्ही मदत देतोय. वन्य प्राणी आणि वन्य याच्यामध्ये जे नुकसान होईल त्याला मदत आपण देतोय. गाईच्या दुधाला 5 लिटर दुधाला अनुदान आपण देतोय. म्हणून या सगळ्या योजनांचा लाभ घ्या. माझी एवढीच विनंती आहे, त्याचा सगळ्याचा फायदा घेऊन आम्ही काही उपकार करत नाही, आम्ही कर्तव्य करतोय. तुमचे संसार सगळे सुखी करा. जे काम तुम्हाला करायला लागलेलं आहे तुमच्या मुलाबाळाला करायला लागू नये. तुमच्या मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. तुमचा मुलगा कलेक्टर, तुमचा मुलगा DSP, तुमचा मुलगा मामलेदार, तुमचा मुलगा प्राण, तुमचा मुलगा डॉक्टर, तुमचा मुलगा सिव्हिल इंजिनियर, हा सगळं करण्यासाठी हे शासनाची सुविधा आहे. मी एकच तुम्हाला विनंती करेन, मुला मुलीकडे लक्ष ठेवा. ही मोबाईल नावाची गोष्ट आली आहे, फार घातक आहे. मुलगी रात्री वेळेवर येते का बघा, मुलगा वेळेवर येते का बघा, वाईट संदेश सापडणार नाही का याची काळजी घ्या. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचा संसार सुखी आणि संपन्न करावा एवढी अपेक्षा आणि प्रार्थना मी या परमेश्वर चरणी करेन. एवढ्या एकाच घेणं आम्ही या योजना सगळ्या सुरू केलेल्या आहेत. म्हणून अनेकांनी आमच्या विरोधकांचं नाव घेतलं. मी काय विरोधकांचं नाव घेणार नाही. निवडणुकीत लोकशाहीमध्ये 25 वर्षे वय झालं की सगळ्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होणार. निवडणुका आपण कुठल्याही सिरियस घ्यायच्या. निवडणुकीमध्ये आपण फाजील आत्मविश्वास करायचा नाही. आपण किती काम केलं असलं, आपण किती लोकांचा विश्वास संपादन केला असला की 25-30 वर्षामध्ये कोणतरी नाराज असतो, कुणाचं जर काम झालेलं नसतं, मी त्यांचा मनपूर्वक मी माफी मागतो. कारण मी ब्रह्मदेव नाही, माझ्या हातून सगळीच कामं झाली असा माझा दावा नाही. पण तुझी संधी दिली तर ज्याची ज्याची कामं राहिली असतील एखाद्या माणसाचं ते करून देण्याचा शब्द मी या ठिकाणी देतो. बंधू भैयासाहेब मानेने आणि अमरीश गाडगेने आणि शीतलताईने काही प्रवृत्तीचा उल्लेख केला. जाता तर मला फक्त त्या प्रवृत्तीचा उल्लेख करायचा. बाजूला एका बाजूला सकाळी 6:30 पासून
तुम्ही अनेक जण माझ्या घरी आला असा, माझ्यात काही बदल झालेला नाही. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि अभ्यंकरचं चप्पल. माझं घर आहे तिथंच आहे. मी कोल्हापूरला गेलो नाही राहायला. सकाळी 6:30 पासून येणाऱ्या माणसाचं समस्या समजून घ्यायच्या, त्याचं दुःख आहे ते समजून घ्यायचं, त्याला फुंकर घालायचा प्रयत्न करायचा, त्यासाठी पत्र किंवा फोन करायचं आणि त्याला हसत कसा जाईल हे आयुष्यभर आपण बघत आहोत. म्हणून आजही आपल्यात काही बदल झाला नाही. एखाद्या माणसं म्हणतात साहेब मला की साहेब आम्ही कंटाळतोय, आम्ही आजारी पडतोय, तुम्हाला परमेश्वराने एवढी उदात्त शक्ती दिली आहे. मी परमेश्वराचा फार मोठा आभारी आहे. ही करण्याची शक्ती मला त्याने दिली. म्हणून हे सगळं काम आजपर्यंत आपण करत आलो. कुठल्याही विरोधकाला विरोधक मांडलं नाही. मी गट आणि तट आणि जात आणि धर्म येणाऱ्या माणसाला कधी आयुष्यात विचारला नाही. कधी मी कोणाला अडचण आणण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या 25-30 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने मी काम केलं. एका बाजूला ही प्रवृत्ती आहे म्हणजे विकास काम करणारं, 24 तास लोकांमध्ये झोपून देऊन समाजसेवा करणारं आणि ज्या आपण संस्था दिल्या, जिल्ह्याचं नेतृत्व दिलं, खासदार कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वानंतर निधनानंतर सगळी जबाबदारी माझ्याकडे आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन झालो अनेक वर्ष जाता. म्हणजे भैयासाहेब मान्य केली की बँक आज कुठे आम्ही निवडून ठेवली. ते बोलताना थोडं 120 कोटी मध्ये 220 कोटीचा नफा गेल्या मार्चमध्ये आम्ही मिळवलेला. म्हणून ही बँक आज देशातील राज्यातील एक नंबरची बँकमध्ये आणण्यामध्ये यश मिळालं. काही दिवस आपल्याकडे महानगरपालिका ताब्यात होती, काही दिवस आपल्याकडे बाजार समिती आपल्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद ताब्यात होती, आता गोकुळ आपल्या ताब्यात आहे. म्हणून या सगळ्या संस्था ताब्यात आहे. म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा आपण अतिशय चांगलं केलं. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सगळे अशोक आज पुन्हा पुत्रे आहे ते उभा करण्याचं भाग्य मला लाभलं. आज आपण कापशीला सरसेनापती संताजी घोरपडेंचं स्मारक उभं केलेलं आहे. आपण एक चांगला तलाव आपण त्या उत्तूरला केलेला आहे. कागदाला तुम्ही जर बघितला तर एक आपण मानव निर्मित आपण तिथं धबधबा केलेला आहे. आज बघायला आज हजारो लोक तिथं जात आहेत. म्हणून बहिरेवाडीला आपण जेपी नायकाचं स्मारक उभं केलं. कैलासवासी आपला गोंधळींचं आपण स्मारक उभं केलं. माजी सैनिकांच्यासाठी आणि आजी सैनिकांसाठी जिथं मागेल तिथं भवन देणं, त्याचा मालमत्ता कर मी माफ करण्याचा निर्णय घेतला ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना. सर्व समाजातील काम करणारा एका बाजूला आमचे नेतृत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकाला तुरुंगात घालूनच आपण पुढारी व्हायचं, त्याच्या कुटुंबाला त्रास देऊनच पुढारी व्हायचं, ही एका बाजूला भूमिका आहे. बंधू भगिनींनो, ही परिस्थिती का आणली? आपण आज शरद पवार साहेबांनी सोडलं असतं का? ही परिस्थिती आणणाऱ्या हरामखोर प्रवृत्तीला या निवडणूक आपण धडा शिकायला. एका बाजूला त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला. आपल्या वडिलांना कारखाना चालवायला दिला, दूध संघ स्वतःला काढून दूध संघ विकायची पाळी आली. अहो, संजय गांधी निराधार भयामाने 20,000 केले. गेल्या 4 वर्षाची सत्ता आली म्हणून त्यांनी तक्रारी केल्या. राधानंदी भुजबळांचे सगळे अधिकारी आणून तपासणी केल्या आणि 4,000 लोकांची संजय गांधी पेन्शन ही रद्द केली. माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना? नंतर बांधकाम कामगारांचं 15,000 खोटे दाखले देत आहेत म्हणून त्यांच्यावर तक्रारी केल्या आणि म्हणून त्या बांधकाम कामगारांच्या अनेक लोकांचा आज ते म्हणजे रिजेक्ट म्हणून करता येते. सारखं लोक म्हणतात साहेब काय करायचं? ही तक्रार म्हणजे तक्रारीमुळे आपण मोठं होऊ शकतो. गरीबाच्या पोटामध्ये घात म्हणून आपण मोठं होऊ शकतो. ही करणारी प्रवृत्ती ऐकल्या. त्या शिंदे सारख्या गावामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी दिलेली जमीन काढून घेऊन त्या दलितांना आज वाढवलं. आता ते दलित छोटो आज अनेक ऑफिस तहसीलदार ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस आता ते उपोषण करतायत. म्हणून जरा लाज या माणसाला वाटत आहेत आणि मोठ्या दिमागांना आज मतं मागतायत. त्या अधिकार आहे मतं मागायचा. म्हणून आता जयश्रीराव त्या तलाव मुरगुडचा छत्रपती शाहू महाराज तलाव बांधला आणि त्या बाजारपेठेतील नळ पहिल्यांदा त्यांनी सोडलं. ते मुरगुड शहरवासियांचं MG निश्चितवाडीचं पाणी काढून घेतलं. मी जर त्या जागेला असतो तर मी नदीपासून योजना केली असती. जोपर्यंत पाणी आहे ते वापरलं असतं आणि उन्हाळ्यात मी जनतेला देऊन टाकलं असतं. असं दानत लागते तर हे राजकारण होतं. आता कागद तहसीलदार ऑफिस त्यांचं जुनं 100-150 वर्षापूर्वी दिलेलं. आता आम्ही तहसीलदार ऑफिस प्रशासकीय इमारत वरती बांधलेली आहे. त्या सुद्धा कोर्टात फोडा काढला. आम्ही म्हटलं ते कागद नगरपालिकेला द्या, आम्हाला पार्किंगला जागा नाही, आम्हाला कशाला जागा नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 100 वर्षापूर्वी दिल्ली कुठली जागा आता मागता येणार नाही, ती 86 झाली. तरी सुद्धा ही कोर्टात जात आहे. ह्यांना आमदारकी कशाला पाहिजे? ह्यांना मंडलिक साहेब म्हणायचे, ह्यांना आमदारकी आपली इस्टेट वाचवायला पाहिजे. आपली जी इस्टेट आहे ती वाचवण्यासाठी आमदार पाहिजे. त्याला लोकांची सेवा करण्यासाठी त्याला आमदारकी नको आहे.
मी या दोन प्रवृत्तीचा उल्लेख केला. मी व्यक्तिगत कुणावर टीका केलेली नाही. जी प्रवृत्ती सांगितली दूध विकला का नाही तुम्ही तपासून बघा. जयसिंगच्या तलावाचं पाणी ते मुरगुडा उन्हाळ्यात देत आहेत काय तिथं आज प्रवीण पडले असते बोलले असते तर बोलले बरं झालं असतं. बंधूला एक साधी गोष्ट सांगतो, त्यांचं जे पाणी जाते ओव्हरफ्लो होऊन तिथं शेवाळलं, ती जागा त्यांची आहे. आता शिंदेवाडी दौलतवाडी तिकडे येणारे लोक त्या शेवाळल्या येतात, मोटरसायकल घसरत आहेत, ते पडतायत. मला सांगते साहेब त्याचं करा. 30 लाख रुपये दिले तिथं गटर बांधायला ही लोक देत नाहीत. शिंदेवाडीला एका जमिनीला तिथं शेण टाकायला माणसाला दिलं जात नाही. म्हणजे कशासाठी पाहिजे, कशासाठी चाललंय समाजकारणामध्ये असं कोण चालतंय. बदलून त्या गोसाई समाजमध्ये बेलड बुजुर्गला त्याला जमीन नाही रस्ता जातोय म्हटल्यावर फाउंडेशनच्या वतीनं 12 लाख रुपये देऊन त्याला जमीन घेऊन मी त्या गोसाव्याला जमीन दिली. बदलून आता उपकेंद्र जैनाला जागा नव्हती, आपण उपकेंद्र फाउंडेशनच्या वतीनं जमीन बांधून दिलं. बदलून समाजसेवा कशासाठी करायची आणि राजकारण कसा करायची याची गल्लत बंद करू देऊ नका. तुम्ही दोन या प्रवृत्ती लक्षात घ्या. एका बाजूला ही प्रवृत्ती लक्षात घ्या आणि एका बाजूला मी आपल्या समोर असा संपूर्णपणानं मी माणूस आहे. मी माझ्या हातून काही चुका झाल्या असं मी म्हणणार नाही. सगळ्यात 100% काम झालं असं मी म्हणणार नाही. परंतु जो माझा प्रयत्न आहे, जे मी तुम्हाला काम सांगितलं त्या कामाच्या बळावर आज शीतलताईंनी थोडी एक अर्धवट गोष्ट सांगितली मी दुरुस्त करणार आहे. कारण त्या बिचारीवर अन्याय व्हायला नको. त्यामध्ये झालं काय, त्यांनी जो विषय काढला ड्रगचा, ज्या मिसेस नवनीता घाडगे या समज घाडगेच्या पत्नी आहेत त्यांना एक पार्सल आलं आणि त्यांनी पार्सल पाठवलं काय त्यांना आलं, त्यामध्ये काहीतरी त्यांनी पाठवलं आणि त्यामध्ये या गोष्टी होत्या ते म्हणतायत त्याप्रमाणे. असं एका निनावी फोन त्यांना आला आणि त्यांना सांगितलं की अशी गंभीर गोष्ट आहे, तुम्ही 20 लाख रुपये दिला तरी प्रकरण मिटेल. आता शीतलताई बराटेचं म्हणणं काय होतं की तुमचे देवेंद्र फडणवीसचे त्यावेळेला एवढे संबंध होते तर तुम्ही त्याच वेळेला जाऊन तक्रार करायला पाहिजे होती 20 लाख आर्टिस्ट का पाठवले. आणि त्यासाठी लढताय की समजा फोन एखादा चुकीचा केला तर फोन नंबर एखादा हॅक असेल, फोन नंबर मिळणार नाही. पण ज्याच्या खात्यावर पैसे पाठले तो मिळाला पाहिजे का नको. तर शीतलताईंचा लढा जो आहे त्या आमच्या ज्या राजेसाहेब आहेत नवनीताताई घाटगे त्यांच्या अन्याय होता कामाने, त्यांना त्यांचे पैसे घेताना चोर कोण आहे तो सापडला पाहिजे एवढी त्यांची मागणी आहे. आम्ही काय त्यांच्यावर अन्याय करणे त्यांचा आदर करण्यासाठी त्या बोलल्या, परंतु त्याला गडबडीत सगळीजण लवकर म्हणतो त्या अर्धवट त्यांनी गोष्ट सांगितली. तर त्या बाई ज्या त्यांच्या पत्नी आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे का नको सांगा मला. त्यांचे पैसे परत मिळायला पाहिजे नको. या लोकशाहीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे नेते असताना मग असे गुरुनिष्ठा काय सांगितलं, गुरुनिष्ठा तुम्ही आम्हाला शिकवताय. अहो गुरुनिष्ठा पवार साहेबांना विचारून मी केले, त्यांनी मला संमती दिल्यानंतर आपण केले. गुरुनिष्ठा तुम्ही आम्हाला शिकवलं का. तुम्ही गुरुनिष्ठा शिकवण्याची आवश्यकता होती की तुम्हाला राजकारणात तुमचा जो चेहरा जो आणला तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणला. तुमची सगळी कामं केली, तुम्ही जे म्हणाल ते पालट तुमचा पुरवला आणि त्यांच्या एका ऐतिहासिक वळणावर त्यांचा तुम्ही विश्वासघात केला. ती गुरुनिष्ठा कुठं आहे. मी तर 30 वर्ष साहेबांच्यावर प्रेम केलेलं आहे. ज्या वेळेला पवार साहेब आले त्यांनी त्यावेळेला एकदा सांगितलं की ह्या राजाला पराभूत करा आणि रयतेला विजयी करा. हे सांगण्यासाठी पुन्हा पवार साहेब आले, त्यांनी तेच म्हणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तुम्ही कुठलीही चिंता करू नका, तुम्ही मी कागलवासियांना पुन्हा हात जोडून विनंती करतो, हा सगळा अभ्यास करा. किती प्रचंड निर्जन भावाने 30 लाख मी तमाम सगळ्या मुंबईकरांचे ज्याने हे कार्यक्रम संयोजन केलं आपण सगळ्यांना मी मनापासून मी तमाम नमस्कार करतो आणि मनपूर्वक आभार मानतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने आपलं विजयी मला करावं अशी विनंती करतो. आणि 27 तारखेला इचलकरंजीमध्ये तुष्णीवाल लॉनमध्ये 29 तारखेला भोसरीला मेळावा आहे, तिथेही मोठ्या संख्येला आपण सगळ्यांनी उपस्थित राहायची विनंती करतो. माझा कार्यक्रम झाला, मी तो उभारणार आहे. जे माझा सत्कार करू इच्छित मी सत्कार करून घेणार आहे. परंतु स्नेह भोजन आहे त्यामध्ये शिस्तीत आपण जेवण जेवावं. जे आपले कागदचे कार्यकर्ते आले आहेत त्याने आपल्या सगळ्या गावच्या लोकांचं जेवण झाल्यावरच जेवून जावं आणि सुखरूप जावं एवढी विनंती करतो. आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.